या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण निवडणुकी संदर्भात सध्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये सध्या उमेदवारांची रणधुमाळी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अनेक जण इच्छुक आहेत, काही जणांचे अर्ज बाद झालेले आहेत। अशा परिस्थितीत काही जे मैदानात उतरलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। यात सोलापूर महानगरपालिकेच्या पूर्ण 26 प्रभागामधून प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वांचं लक्ष प्रभाग क्रमांक 9 मध्येच होता, कारण या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला आहे असं सर्वांना वाटत होतं। कारण त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी केलेलं जे वार्डाचा विकास यामुळे तेथील 4 नगरसेवकांना उमेदवारी मिळेल असे सर्वांना वाटत होतं। पण पक्षाने अचानक असा काय निर्णय घेतला की माहीत नाही, पण यातील 4 नगरसेवकांना घरात बसवलेलं आहे। एक म्हणजे अविनाश बोमड्याल, तो वैयक्तिक कारणामुळे पोलीस जेलमध्ये आहे, तर दुसरा नागेश वल्लाले पक्षांतर केल्यामुळे आणि परत पक्षात आल्यामुळे त्यांना मिळालं नाही तिकीट। तर तिसरे रामेश्वरी बिरू, या मागच्या वेळेला माजी महिला व सभागृह नेते होत्या, महिला व बालकल्याण समितीच्या सभागृह होत्या, त्यांनाही वगळण्यात आलेलं आहे। तदनंतर राधिका पोसा यांनाही वगळण्यात आलं आहे। नेमकं प्रभाग क्रमांक 9 मध्ये काय विकासासाठी झालं नाही म्हणून त्यांना काढलं आहे हे अजूनपर्यंत पब्लिकमध्ये कळालं नाही आहे। याच भागामध्ये आता जे बाहेरून आलेले नगरसेवक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। एक म्हणजे मेघना देमूल, गेल्या 2 वर्षापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत, आणि वाडेकर श्रीकांत यांच्या मिसेस यांनाही या ठिकाणी भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे। त्या व्यतिरिक्त जे शहर मध्य उत्तर मंडलचे अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मंजेली यांच्या मातोश्रींना उमेदवारी मिळालेली आहे। त्या व्यतिरिक्त अन्य जे एक उमेदवार आहे जे शेखर इगे, जे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते, त्यांना न्याय मिळालेला आहे। असं एकंदर परिस्थिती असताना या प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनेक जण इच्छुक आता या ठिकाणी सक्षमपणे आपल्याला उमेदवारी घेतलेली आहेत। अनेक पक्षाकडून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं निवडणुकीसाठी रणांगणात उतरलेले आहेत। आपण सोलापूर महानगरपालिकेच्या 102 नगरसेवकांपैकी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मधून जे 4 निवडून येणार आहेत त्यातील अन्य पक्षांना आपण या ठिकाणी बोलवणार आहोत। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून उभारलेले तुषार जक्का यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। तुषार जक्का, पहिल्यांदा जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमात आपल्याला स्वागत। मला एक सांगा की तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून का उमेदवारी घेतलेली आहे? का म्हणलं तर या ठिकाणी खरोखरच विकासाची गरज आहे। या ठिकाणी आपल्या जास्तीत जास्त प्रभाग 9 मध्ये जास्तीत जास्त क्रीडांगण आणि पटांगण आणि मैदानं या ठिकाणी जास्तीत जास्त आहे, त्याचा आपल्याला विकास करायचा आहे। आणि जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्या महिलांना म्हणा काय आणि युवकांना म्हणा रोजगार पण उपलब्ध नाही। आणि आपल्याला पहिली गोष्ट म्हणलं तर मी निवडून आल्यावर प्रथमतः या ठिकाणी मूलभूत गरजा, ज्या ठिकाणी मी पण एक सामान्य कुटुंबात म्हणजे मी झोपडपट्टीमध्ये राहतो, या ठिकाणी 17 झोपडपट्टी आहेत। त्या 17 झोपडपट्टीमध्ये जे प्रॉब्लेम असतात ते फक्त आपलं झोपडपट्टी राहतं त्यांनाच माहीत असतं, काय सामान्य लोकांना माहीत असतं की झोपडपट्टीमध्ये जे प्रॉब्लेम आहे। प्रथमतः त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये ना शौचालय म्हणा, त्या ड्रेनेज लाईन, काय लाईट हा खूप गरजेचा आहे। आणि पाण्याचा प्रश्न म्हणलं तर खूप प्रॉब्लेम आहे। आता या ठिकाणी 4 दिवसाला पाणी येत आहे, काय आमचा अण्णा बनसोडेंनी काय त्या ठिकाणी नागपूर अधिवेशनाला त्या ठिकाणी मीटिंग बोलवलेत, त्या ठिकाणी फक्त पद्मशाली समाज म्हणून मला त्या ठिकाणी आमंत्रित केलेत। परंतु त्यांचं मी धन्यवाद मानतो। आणि अण्णासाहेबांनी शब्द दिलेत येत्या 2 ते 3 महिन्यात रोज आपल्याला पाणी देणार सोलापूरला, आणि 12च्या नंतर पाणी सोडण्याचं पूर्ण बंद केलेत। आपल्या काही झोपडपट्टीमध्ये रात्री 12 नंतर म्हणा सकाळी म्हणजे पाट्ट 3 वाजता 4 वाजता पाणी सोडतात। कसं माहिती आहे का, तेवढं रात्री आपले घरचे वगैरे असतात, काय आपली बहीण वगैरे यांनी त्यांनी ते कसं माहिती आहे का, तेवढं रात्री म्हणजे ते सकाळपासून काम केलेलं असतं, रात्री झोपायच्या वेळेला पण
पाणी कधी बी येते म्हणून त्यांची सोय करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. आता प्रभाग क्रमांक म्हणजे 9 मध्ये 17 झोपडपट्टी आहेत असं तुम्ही सांगताय. 17 झोपडपट्टीमध्ये आपण पण काही ठिकाणी राहता असाही तुमचा उल्लेख मध्ये आलेला आहे. त्यामध्ये नेमका प्रॉब्लेम असा काय असतो की आतापर्यंत त्यात सुधारणा झालेली नाही झोपडपट्टीमध्ये का? हा. झोपडपट्टीमध्ये ना प्रत्येक झोपडपट्टीमध्ये काय म्हणजे ड्रेनेज लाईन बरोबर केले नाही त्यांनी. काय म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे जे मेन प्रॉब्लेम होतं काय त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन हे केले नाहीत. म्हणजे प्रत्येक झोपडपट्टीमध्ये. हा. आणि शौचालयाचा तिथं प्रॉब्लेम आहे. काय आणि पाण्याचं पाईपलाईन ज्या ठिकाणी मोटर लावावं लागतं 100% मोटर लावलं तरच आपल्याला पाणी येत आहे. एक तर आता महापालिकेने सुरू केले की कंपल्सरी प्रत्येक घराला नळ टॅक्स चालू केलेत. हा मुद्दा कोणालाही माहित नाही सोलापुरात. एवढं म्हणजे नगरसेवकला उभारतो म्हणते तर काय या अगोदर 10 म्हणजे 2 टर्म 10 वर्ष नगरसेवकला उभारलेले आहेत, निवडून आलेले आहेत. काय त्यांना काहीही माहित नाही या बाबतीत. आपलं झोपडपट्टी म्हणलं तर आपलं सामान्य कुटुंब असतं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आपलं 5-6 घर मिळून एक नळ, त्या ठिकाणी एक नळाला 5-6 घर भरतात पाणी. मग या ठिकाणी आता कसं झालंय सरसकट काय नळ टॅक्स सुरू केले. म्हणजे वर्षाला 2700 रुपये. तुमचं म्हणणं असं आहे की ते रद्द करायचं तुमच्या डोक्यात आहे का? हा, ते रद्द करावं. का म्हणलं तर सामान्य कुटुंब आपल्या झोपडपट्टीमध्ये राहतात. काय त्या ठिकाणी रद्द केलं तर त्यांना पैसे वाचतात ना. पण शासनाचा निर्णय असा आहे की कंपल्सरी प्रत्येकाच्याकडनं नळ जोडणी करून घ्यायलाच पाहिजे. मग ते तुम्ही कुठल्याही पद्धतीने घ्या, नळ जोडणी करताना तर घ्या नाहीतर कॉमन मध्ये तर घ्या, पण नळ घ्यायलाच पाहिजे. मग पाणी येतं कसं तुम्हाला याच्यावरनं ते संदर्भ चालू आहे, त्यामुळे ते टॅक्स लावलेले आहेत. नाही, मी काय म्हणतो आपल्या बाकीचे आता 5-6 जण मिळून पहिलं जे होतं ना एका नळाला 5 जण. आणि सरकारी नळ असेल तर पण त्याला बरंच होते. आता सरकारनं बंद बंद केलं. झालं. परंतु 5-6 जणांनी मिळून ते आता नळ घेऊ 2700 म्हणलं तर ना ते 5-6 जणांचे एकच 2700 रुपये जातात. बरं. नाही, बाकीचे पैसे वाचतात ना बाकीचे बरोबर. सामान्य कुटुंबांचे. म्हणजे तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना एकाच नळामधून 4 ते 5 जणांना तुम्ही सोय करायची तुमची प्लॅन. प्रयत्न हा? रद्द व्हावं. नळ टॅक्स रद्द व्हावं काय पण करून. आणि विना मोटर आपल्या झोपडपट्टीमध्ये पाणी यावं. आणि कंपल्सरी मोटर शिवाय आपल्या सोलापूर हद्दवाड भागात म्हणा आपल्या झोपडपट्टी भागात म्हणा पाणीच येत नाही. हे आपली पहिलं प्रथमतः प्राधान्य. म्हणजे तुम्ही पाण्याकडे जास्तीत जास्त भर देणार आहे. मग आपण ज्या ठिकाणी आता प्रभाग क्रमांक 9 जो परिसर आता तुम्ही सांगितलं या ठिकाणी उद्याने आहेत, या ठिकाणी क्रीडा मैदान आहेत, या ठिकाणी अन्य जे आता दवाखाने असतील, या ठिकाणी सोयी सुविधा व्यवस्थित नाही असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं त्या सुधारण्यासाठी तुमचं काय नेमकं प्लॅन काय? माझं सुधारणा म्हणलं तर ना प्रथमतः पुंजाल क्रीडांगण त्या ठिकाणी खूप म्हणजे पुंजाल क्रीडांगण म्हणलं तर ना प्रथमतः आपल्या पूर्ण भाग ना पुंजाल क्रीडांगण ओळख पूर्ण म्हणजे ओळख चांगली होती. का त्या ठिकाणी कोण पण लक्ष त्या ठिकाणी चांगले लोक म्हणजे वासुदेव दुर्नाल म्हणा, अंबादास तोर्रा म्हणा काय यांनी त्या ठिकाणी प्रॅक्टिस वगैरे करून त्यांनी रणजी वगैरे म्हणजे सामने खेळलेले आहेत. मला प्रथमतः त्या ठिकाणी मला लक्ष द्यायचं. आणि आता वल्ल्याल ग्राउंड म्हणा त्या ठिकाणी पण काही सोयी सुविधा काही पण नाही. आणि आमचे पटांगण एडगेवर पटांगण या ठिकाणी दर म्हणजे रविवारी म्हणा बुधवारी काय संघाचे पथसंचलन हे ते होत असतात. त्या ठिकाणी ते भावसार समाजाचं हे आणून ना म्हणजे निधी आणून त्या ठिकाणी बांधकाम चालू केले. त्या ठिकाणी आजूबाजूला लोकांना डिस्टर्ब झालाय. काय ते पण मी ते पाठपुरावा करणार आहे. कसं माहित आहे ज्या म्हणजे तिथं पण ते एडगाव पटांगण म्हणलं तर तिथं पण खेळाडू दर रविवारी म्हणा बुधवारी त्या ठिकाणी खेळतात. आणि सकाळी ना संघाचं पथसंचलन होत असतंय. त्या ठिकाणी सगळे डिस्टर्ब झाले त्या संघाला पण. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की RSS वाल्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे जेणेकरून हे सगळ्या समस्या तुम्ही सोडू शकता असं तुमचं म्हणणं आहे? नाही पाठिंबा तसं काय नाही काय, परंतु एक डिस्टर्ब झालं असं मला वाटतंय. काय म्हणजे त्या ठिकाणी होत नव्हतं. म्हणजे मेन ते कसं पुरा तिथं पण ना म्हणजे RSSचं म्हणजे संचलन तिथंच होतं. सगळं तिथंच होतं पहिल्यापासून पुरं बघा तिथून सुरुवात झाली. त्यामुळे तुम्हाला तिथलं म्हणजे मोकळी जागा असायलाच पाहिजे असं तुमचं म्हणणं होतं. पण ठीक आहे. या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्याकडे तुम्ही कधी गांभीर्यानं बघितलंय का? मी आता म्हणजे प्रभागात फिरताना मला लक्षात आलं की काय नाल्याचं खूप म्हणजे व्यवस्था बरोबर नाही. नाल्याचं चिटकून जे घर आहेत त्यांना नाल्या बाबतीत खूप म्हणजे त्रास होत आहे. काय
मला काय म्हणायचं, नाल्याला काय कम से कम एक 5 ते 6 फूट भिंत बांधून ना काय त्या ठिकाणी त्यांना पण त्रास होऊ नये त्या नाल्याचं. आणि आता केंद्राचं आणि राज्य सरकारचं एक धोरण आहे सोलरचं, काय ते सोलर तिथं त्या ठिकाणी नाल्या पूर्ण, आता पुरा किती आहे ना त्या प्रभागात, नाल्यावर सोलर ठेवलं तर ना, त्या सोलर बाबतीत सोलर ठेवलं तर आपल्याला म्हणजे महापालिकेला वीज म्हणजे मिळू शकते आणि वीज विकू पण शकते त्यांनी. त्या ठिकाणी काय महापालिकेला फायदा होईल, हा माझा एक डोक्यात म्हणजे सोलर जर ठेवलं तर सोलापूर महानगरपालिकेला जवळपास 15 ते 20 लाख रुपये दर महिन्याला खर्च होत आहे. तो खर्च वाचून आपण आपलं स्वतःचा वीज निर्मिती करू शकतो, असं तुमच्या डोक्यात निर्मिती आहे. 100% हे प्रकल्प तुम्ही महानगरपालिकेच्या वतीने राबवू शकता, असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे. मला काय म्हणायचं आहे की या पुढील काळात ज्यावेळेला आता तुम्ही निवडणुकीसाठी प्रत्येकाच्या घरोघरी जाणार आहात, त्यावेळेला नेमकं आपल्याच सगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत, म्हणजे आपल्या समाजात असतील किंवा अन्य समाजात असतील, त्या समाजातील लोकांना तुम्ही काय आवाहन करू शकता? बघा, मी एक युवक म्हणून म्हणजे लोकांना आवाहन करतो. आता तुम्ही गेल्या या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुम्ही चांगले चांगले म्हणजे दिग्गज म्हणा, म्हणजे त्यांनी खूप पैसा बिसा आहे त्यांच्याकडे, काय त्यांचं म्हणजे मोठे गरजे आहेत, कारखानदार हे ते, त्यांना तुम्ही महापालिकेत पाठवलं. मी एक सामान्य कुटुंब, मी एक म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहतो, काय मला एकदा संधी दिली तर ना काय संधीचं सोनं करून दाखवतो. आणि जे पण तुमचं काम असेल तर मी तुमचं काम 100% कुठलंही काम राहू द्या करू शकतो. तुमचं एक असं वलय आहे की आतापर्यंत आम्ही बघितलेलं आहे की महानगर म्हणजे सोलापुरात सर्वात जास्त पद्मशाली समाज बांधव राहतात. त्या पद्मशाली समाजाचं मार्कंडे रथोत्सव ज्यावेळेला येतो, सगळ्यांचं लक्ष असतं की तुषार जक्का यावेळेला काय सजावट केलंय, काय डीजे आणलंय, असं सगळ्यांची प्रतिक्रिया असते. मग आता याच मार्गावरून मार्कंडे रथोत्सव मिरवणूक निघत असते. तुम्ही अनेक लाखापर्यंत त्या ठिकाणी खर्च करता. आता निवडणुकीच्या काळात पद्मशाली समाजाने तुमच्याकडे कशा हिशोबाने बघावं? आता जे बघा, मी ते मिरवणूक तर काढतो आणि वर्षभरात माझा श्री ओमसाई प्रतिष्ठान म्हणजे प्रतिष्ठानतर्फे ना म्हणजे वय वाटप म्हणा, वृक्षारोपण, काय आपलं रक्तदान शिबिर, काय बेघर निवारण केंद्र असेल तर त्या ठिकाणी आपण जेवण वगैरे हे ते, काय गरजूंना मदत, असं प्रत्येक वेळेस आपण करत असतो. परंतु आपण बघा, आता निवडणूक जे होईल ते होईल, परंतु यापुढे आपण म्हणजे मिरवणूकचं जे खर्च कमी करून ना आपण सामाजिक क्षेत्रात आपण ते पैसे खर्च करणार आहे. म्हणजे तुम्ही निवडणूक जिंकू द्या हरू द्या, पण या पुढच्या काळात जे आलेले निधी असेल ते निधी आपण सर्वसामान्यांसाठी पोहोचता येईल या हिशोबाने तुमची योजना आहे. 100% तेच काम करणार मी. कशाला म्हणजे, आणि मी 100% खात्री देऊन सांगतो, प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे होईल, पण मी प्रत्येक म्हणजे त्या निवडणूक संपल्यानंतर एक 2-3 दिवसानंतर जे पण काही काम असेल तर लोकांचे मी अडचणीला जाणार. 100% मी जिंकू द्या हरू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही, पण जिंकणार म्हणजे जिंकणार. मला एक सांगा की आपल्या जे प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून घेतलेले आहे, आपल्या बरोबर अन्य 3 जे नगरसेवक होण्यासाठी उमेदवार भरलेले आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि त्यांनी नेमकं काय करतात? एक रामचंद्र मंजली, ते आबोले म्हणून, काय ते त्यांचं पण थोडं चांगलं वलय आहे. त्यांच्या भागात रहिवारपेठमध्ये रहिवासी आहेत. आणि अजून एक म्हणलं तर लक्ष्मी नरेश बडगू, ते 256 गाळ्या या ठिकाणी राहतात. ते आहेत आपले माजी सभापती परिवहन समितीचे मल्लेश बडगू यांचे भावाचे घरचे आहेत, मिसेस आहेत. काय त्यांचं पण त्या ठिकाणी वचक म्हणा, त्यांचं त्या ठिकाणी चांगलं हे आहे. आणि अजून एक म्हणलं तर भानुप्रिया व्यंकटेश बोगा, काय त्यांचं पण म्हणजे एक चांगलं दत्तनगर भागात म्हणा, करीमनगर भागात वगैरे त्यांचं पण वचक म्हणजे त्यांचं नागरिकांशी संपर्क आहे असं तुमचं म्हणणं आहे? नागरिकांशी संपर्क आहे. कशाला म्हणजे तर राम बोगा म्हणून आहेत, काय ते त्यांचे सिस्टर आहेत. राम बोगा म्हणलं तर त्यांचे माई सेवा आहे. ते लोकांचे बांधकाम कार्ड म्हणा, स्कॉलरशिप फॉर्म भरणे, काय कुठलाही फॉर्म भरणे. आता आम्ही निवडणूक जिंकून आलं तर ना स्कॉलरशिप फॉर्म म्हणा, बांधकाम कार्ड, कुठलंही काही पण असेल तर ना ऑनलाईनचं आम्ही मोफत 5 वर्ष मोफत करणार. 5 वर्ष मोफत कुठलीही ऑनलाईनची सेवा असेल तर म्हणजे हे मला वाटतं प्रभाग क्रमांक 9 साठी तुम्ही आम्हीच दाखवायला असं वाटत नाही? आम्हीच नाही, काय म्हणजे काही सामान्य कुटुंबांकडे कसं माहिती आहे का, काही हे नसतंय, म्हणजे त्यांची परिस्थिती वगैरे नसतंय. काय योजना भरपूर आहेत,
काय हम्म. आपलं राज्य सरकारचे म्हणा, केंद्र सरकारचे योजना भरपूर आहेत, परंतु त्याला माहीत नसते त्यांना काय, परंतु त्यांनी जाऊ पण शकत नाही त्या ठिकाणी. परंतु आमच्याकडं आलं तर ना आम्ही ते सगळं मोफत भरून देणार. आता लाडकी बहीण हे सध्या महिलांना आकर्षित करणारा योजना आहे. ते महायुतीच्या वतीनं सध्या म्हणजे घरोघरी पोहोचलेलं आहे. तुम्ही महायुतीमधलेच एक घटक आहात. म्हणजे अजित पवार गटाकडून तुम्ही उमेदवार उभे केलेले आहे. मग महिलांना तुम्ही या ठिकाणी कसा आकर्षित करणार आहात? हा बघा, लाडकी बहीण योजना हे अजितदादा पवारचं म्हणजे प्लॅन. आमचे आदित्य तटकरे बालविकास कल्याण मंत्री हा पण म्हणजे आमच्याकडेच आहे मंत्री. काय बाल आपल्या लाडकी बहीण योजना म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडे मंजूर होऊनच लाडकी बहीणचं येत आहे. त्या ठिकाणी मी काय म्हणतो म्हणजे या ठिकाणी महिलांना आवाहन करतो की आमच्या अजितदादांचं पण त्या ठिकाणी सहभाग आहे. आदित्य तटकरे पण सहभाग आहे की तुम्हाला महिन्याला 1500 रुपये जे तुमच्या अकाउंटला येत आहे, आमचं दादा पण त्या ठिकाणी केले. मूळ मागच्या मुख्यमंत्र्यांनी केलं, मग त्यांचं इथं सहकार्य मिळत नाही का? मग त्यांचं क्रेडिट मिळत नाही का त्यांना? आम्ही महायुतीच आहे, शिवसेना आणि आमचं राष्ट्रवादी. एकनाथ शिंदे साहेब केलेत बरोबर का? आम्ही महिलांना सांगतो की लोकांना सांगतो की आमचे एकनाथ शिंदे साहेब असताना ते केलेत, त्याने आम्ही घटक पक्ष आहेत, आम्हाला मतदान करा. आता मला एक छोटंसं सांगा की आपण जे आता पूर्ण प्रभागमध्ये फिरताय, सगळीकडे चाललंय, मग आता जे विरोधक जे आहेत मग त्यांना तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं हाताळला, म्हणजे कशा पद्धतीनं बघताय विरोधकांना? विरोधकांना का नाही, त्यांनी दांडगा आहेत, अनुभव, त्यांच्याकडे पैसा आहे. आपण फक्त कामाच्या जोरावर लोकांकडे मतं मागायला जात आहोत. काय त्यांनी या अगोदर प्रभाग 9 मध्ये फक्त पैशावर खेळ चालतो हा मी म्हणजे माहिती घेतलेला आहे. काय फक्त गेल्या म्हणजे 2 वेळा काय जे त्यांनी लोकांना लाड लावलेत. रामचंद्र जन्नू साहेब भाजपचे बालेकिल्ला असताना काँग्रेसमधनं मेघनाथ एमुल उभारून त्या ठिकाणी पैशाच्या जोडपडपट्टीत पैशाचं आमिष दाखवून त्या ठिकाणी त्यांनी निवडून आलेत. त्यानंतर तेच पैसा परत आज म्हणजे लोकांना आवाजपोटी त्यांना दाखवून परत त्यांनी निवडून आलेत. परंतु तिसऱ्या वेळेस ते पैसे त्यांनाच भारी पडलाय. काय आता ठीक आहे, तेवढं त्यांनी लोकांचे 2 टर्म होते, 10 वर्ष लोकांचे कामं केले असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये राहिले असते. परंतु का बीजेपी मध्ये गेलेत त्यांनी? का बीजेपी मध्ये? म्हणजे त्यांना माहित आहे आता आपण या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी भाजपमध्ये गेलेत. आता पण त्यांनी परत ते शेवटी त्यांनी एक लोकांना हे दाखवलेत ना, बाकी प्रभागात असं जेवढं होत नाही की या ठिकाणी प्रभाग 9 मध्ये पैशाचं त्यांनी आम्हीच दाखवलेत लोकांना. मग या ठिकाणी तुमच्या पद्मशाली समाजाचे तुमच्या प्रभागात म्हणजे तुमच्या पॅनलमध्ये 3 जण आहेत, 1 जण वडार समाजाचा आहे. मग उर्वरित जे भाजपचे पण 2 उमेदवार दिलेले आहेत, 2 अतिरिक्त उमेदवार वेगवेगळ्या समाजाचे दिले. याचा परिणाम समाजावरच्या मतदारावर होत नाही का? की मला एकाला मतदान करायचं पद्मशाली समाजाला किंवा एका माणसाला करायचं आहे, मी कोणाला करू असं द्विधा मनस्थिती निर्माण झालेली असेल. मग त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असणार? माझा संदेश एकच असणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना ना जे अजितदादा सर्वसामान्यांना न्याय देतात त्या ठिकाणी या ठिकाणी झालेलं आहे. पद्मशाली समाज म्हणून या ठिकाणी प्रभाग 9 मध्ये 3 उमेदवार दिलेत. काय एक वडार समाज म्हणलं तर ते शेवटी आपल्या तेलुगू समाजमध्येच येत आहे. काय मला एकच सांगायचं आहे की पद्मशाली समाजाला न्याय देतो म्हणलं तर राष्ट्रवादी पक्ष, जे मी पण सामान्य कुटुंबामधून आहे, मला राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष केलेत आणि लाडकी बहीण योजनाचं मी सदस्य शहर मध्य विधानसभा सदस्य केलेत. काय पक्षाला काही न मागता मी एक सामान्य कुटुंब मला एवढा न्याय दिलेत, आता मला उमेदवारी दिलेत. मी प्रथमतः अजितदादा पवारांना मी धन्यवाद करतो आणि या ठिकाणी संतोष भाऊ पवार म्हणा, जिबरबाब बागवान आणि करडमल साहेब यांना पण मी धन्यवाद मानतो की माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी उमेदवार दिलेत. आणि पॅनलसाठी पण त्यांनी मला म्हणलेत काही निवडायचे असेल तर तुम्हीच निवडा, आणि मी पद्मशाली समाज आहेत म्हणून आपले 2 उमेदवार घेतले. मला एक छोटंसं सांगा की या पूर्ण प्रभागामध्ये लाडकी बहिणीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लाडकी बहीण नेमकं तुम्ही किती जणांचं तुम्ही नाव नोंदणी केलेली आहे? किती जणांचं नाव नोंदणी केलेली? मी कमीत कमी ना 1700 ते 1800 नाव नोंदणी केलेले आहेत. काय ऑनलाईन म्हणजे एका ठिकाणी आपण शिबिर ठेवलेलं होतं, त्या ठिकाणी नाव नोंदणी आपण करायला लावलं, मोफत त्यांना हे करायला लावलं. म्हणजे तुमची सगळी सोय मोफत मध्ये नियोजन चालवलं आहे. आता या पुढील काळात 5 वर्षापर्यंत तुम्ही जर निवडून आला तर
फ्रीमध्ये ऑनलाईन सेवाचे सगळं मोफत तुमच्याकडनं होणार आहे. 100%. आतापर्यंत रेकॉर्ड असा आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये पद्मशाली समाज जो ज्ञाती संस्थेच्या अंतर्गत आहे, पद्मशाली युवक संघटना, त्यामध्ये अध्यक्ष जो होतो किंवा सरचिटणीस जो होतो तो निवडणुकीला उभारतो. यातील 3-4 जण यापूर्वी निवडून आलेले पण आहेत. एक राजमहेंद्र कमठम असतील किंवा शंकर वग्ग असतील, ठाण्याचे जे जुने नगरसेवक झालेले आहेत ते काही सुरुवातीच्या काळात अध्यक्ष झालेले आहेत, म्हणजे युवक संघटनेचे. तुम्ही पण अध्यक्ष म्हणून गेल्या 2-3 वर्षापासून पूर्वी तुम्ही होता. आता तुम्ही पण निवडणुकीला उभारला आहात. सिद्धेश्वर कमठम सुद्धा हे आता निवडणुकीला उभारलेले आहेत. त्यांनी पण युवक संघटनेचं काय म्हणजे ह्याच्यावर होते. दत्ता बडगू त्यांचे मिसेस आहेत, त्यांनी पण उभारलेले आहेत. शेखरिगे पण काही संस्थेमध्ये काम केलेले आहेत, त्यांनी पण उभारलेले आहेत. म्हणजे युवकांची पद्मशाली समाजातील जो युवक संघटना आहे त्यामध्ये कार्य करण्याची व्याप्ती आता वाढलेली आहे. विजय चिप्पा असतील, तो पण प्रेसिडेंट झालेला होता. म्हणजे व्याप्ती वाढलेली आहे. याचा कुठं तर उपयोग तुम्हाला होऊ शकतोय का? 100% युवक वर्ग मला साथ देतात ही मला खात्री वाटते. आणि पद्मशाली समाज म्हणून मला पाठिंबा देईल एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो. तुमच्याकडे माहोल मोठ्या प्रमाणात असतं. तुम्ही ज्या निवडणुकीला म्हणजे तुम्ही सामान्य प्रमाणात कुठलं तरी मिरवणूक काढल्या तर तुमच्याकडे हजारो व्यक्ती आलेले असतात. पण आता तुमच्या निवडणुकीच्या काळात किती जणांचा सहभाग तुमच्याकडे असेल असं तुम्हाला वाटतं? निवडणुकीच्या काळात कमीत कमी म्हणजे रॅली वगैरे काढताना का रॅली असेल, पदयात्रा असेल किंवा अन्य घरोघरी जायची गाठभेट असेल, मग तुमची काय योजना आहे त्या? मी 2 पदयात्रा काढणार आहे. काय त्या ठिकाणी मोठं म्हणजे सगळं माझे मित्र परिवार म्हणा, मला मानणारे वर्ग, मला माझ्यासाठी येणारे काय त्या सगळ्या मित्र परिवाराला घेऊन एक मोठं कमीत कमी 800 ते 1000 लोकांना घेऊन 2 मोठं रॅली काढणार आहे. मी जास्तीत जास्त माझं यंत्रणा की डोर टू डोर माझं जास्तीत जास्त यंत्रणा चालू आहे की आणि प्रत्येक भागात मला जे मानणारा वर्ग आहे त्या ठिकाणी माझं जवळचे असेल की त्यांना एक सोपवणार आहे की तुम्ही एक तिथं तुम्हीच फिरायचं, माझ्याकडे यायचं नाही काय नाही, तुम्ही तिकडेच बघायचं, तिकडेच लक्ष द्यायचं. हा मी एक यंत्रणा राबवलेला आहे. या प्रभाग क्रमांक 9 मध्ये शेवटी जनतेला तुम्ही काय सांगू इच्छिता की जेणेकरून तुम्हाला मतदान का करावं? मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की तुमचं कुठलंही या ठिकाणी झोपडपट्ट्या भरपूर आहेत आणि झोपडपट्ट्या सोडून बाकी इतरही बाग आहे त्या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की मी निवडणूक जिंकल्यावर काय त्या ठिकाणी मूलभूत सुविधा प्रथमतः मी पाण्याला प्राधान्य देणार काय आणि ड्रेनेज लाईन, लाईट काय जे पण ज्या ठिकाणी गाण्याची व्यवस्था असेल काय आणि आपल्या या ठिकाणी प्रभाग 9 मध्ये जास्तीत जास्त मैदानं जास्त आहेत काय क्रीडांगण जास्त आहेत त्या ठिकाणी मी म्हणजे हे करणार आहे चांगलं डेव्हलपमेंट करणार काय आणि एवढं माझं इथं प्रभाग क्रमांक 9 मध्ये मला निवडून द्यावं एवढंच मी विनंती करतो. आपण या ठिकाणी आलात, आता पहिल्या टप्प्यातले हे मुलाखत सुरू झालेली आहे. तुम्ही अजून 10-12 दिवस ज्यावेळेला पूर्ण प्रभागात फिरणार तिथली परिस्थिती बघितल्यानंतर आपण आणि आपल्या पॅनलमधील 4 जणांना आपण या ठिकाणी परत एकदा बोलूया आणि बोलल्यानंतर आपली जी आता पुढची प्रतिक्रिया असणार आहे ते आपण त्यावेळेला घेऊया. तोपर्यंत तुम्ही जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष चर्चासत्रात आपण आलात त्याबद्दल चॅनलच्या वतीनं आपला हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलात त्याबद्दल मी जनदर्पण न्यूज चॅनलचं मी स्वागत करतो. धन्यवाद. या ठिकाणी मला जनदर्पण न्यूज चॅनल या ठिकाणी बोलवलात त्याबद्दल मी प्रथमतः जनदर्पण न्यूज चॅनलचं मी आभार मानतो. धन्यवाद.